नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महावीर जयंतीच्या पवित्र औचित्याने नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा वापर वाढवूया, पाणी पिण्याचा अधिकार गाजवूया या संदेशासह आयोजित या उपक्रमाअंतर्गत गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यात आला. दान करून पुण्य कमवा या संकल्पनेतून सप्रेवाडी गावातील निराधार शेतमजूर व गरजू कुटुंबांना माठ, मिठाई आणि पिण्याचे ग्लास वाटप करण्यात आले. याबरोबरच NAB महाराष्ट्र संकुलात अंध बांधवांनाही पिण्याच्या पाण्यासाठी माठ, मिठाई व ग्लासचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून केवळ वस्तूंचे वितरण न होता आपुलकी, सन्मान आणि माणुसकीचा स्पर्श लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भगवान महावीरांच्या जगातील प्रत्येक जीवात स्वतःला पहा, हीच खरी मानवसेवा या विचारांनी प्रेरित होऊन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. यावेळी थंड पाण्याच्या एका घोटात लाभार्थ्यांना केवळ तृप्तीच नव्हे तर आधार आणि माणुसकीची उबही जाणवली. या उपक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुनील यलमामे, संगीता बाफना भंडारी, अनुसया भानसी, दत्तात्रय गुळवे, अशोक साळुंके, दिगंबर येलमामे, बाळाभाऊ चांदगीर, कृष्णा तेलंग, तुकाराम येलमामे अँड रोहिदास तारगे, किशोर बाफना आदी मान्यवर उपस्थित होते. दानातून फक्त वस्तू देऊ नका, भावना द्या, माणुसकी जपा, एक माठ अनेकांच्या आयुष्यातील थंडावा. आणि अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.